नमस्कार मंडळी. सतत दुःखाचे धक्के देणाऱ्या आयुष्याला दणदणीत हास्य धक्का देऊन चकित करायला आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, स्वागत करूया तुम्हाला हसवायला सज्ज असलेल्या विनोदाच्या आखाड्यातल्या दमदार हास्य मल्लांचं. मंडळी, मोबाईल हा आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग बनलाय की एक वेळ आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण दवाखान्यात जाणं टाळतो, पण मोबाईल बिघडला तर मात्र लगेचच रिपेअरिंगवाल्याकडे धाव घेतो. अशीच धाव घेण्याची वेळ आली आहे आपल्या बिचाऱ्या अंशुमनवर. बघूया रसिका त्याला किती भाव देते. नमस्कार 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 नमस्कार. मी अंशुमन विचारे या मोबाईल शॉपच्या बाहेर उभा आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल मी ग्राहक म्हणून आलेलो आहे. तर या मोबाईल शॉपच्या दुकानातून मी फोन घेतला आणि तो जरा प्रॉब्लेम झाला थोडासा, पण एनिवे कुणी आहे का? हो, आहे ना. हा, नमस्कार. आहे ना सर. बोला सर, वेलकम. ऍक्च्युली तुमच्या दुकानातून परवा मी फोन घेतला, तुम्ही नव्हता, दुसरा कोणीतरी होते. ओके. तर थोडा प्रॉब्लेम झालाय, थोडा म्हणजे जास्त नाही, फक्त मधले मधले शब्द ऐकू येत नाही. तो हा प्रॉब्लेम अंशुमन विचारे नावाच्या माणसाचा आहे. हो, म्हणजे अख्खी हयात या माणसाचे वाक्यांमधले मधले मधले शब्द गेलेले असतात. वाटते का बोलतोस तू? हा? वाटते का बोलतेस? ह्यांच्यावर तुम्ही काम करताय ना, त्यामुळे इतकं काम करताना प्रॉब्लेम नाही. तुला काय वाटतं का बोलतेस तू? ह्याला जायचं काम ह्याला माहिती असतं, ह्याला पण सगळं माहिती आहे. वाटते का बोलते फालतू करते काहीतरी? वाटते का बोलते तू? वाटते ते बोलते तू? बघितलं सर, हे सेलिब्रिटी नटांचं ना मला फार आवडतं. लगेच डेमो देतात. बघा, या मोबाईलमध्ये खूप प्रॉब्लेम झालेत, मधले मधले शब्द ऐकू येत नाहीये. परवा मित्र मला फोन करून सांगत होता मी बोरिवली वेस्टला डॉन बॉस्को शाळेजवळ थांबलोय. ओके. ह्या प्रॉब्लेममुळे काय ऐकू आलं मला? मी बोरी डॉ था लो कसं कळणार माणसाला? ह्याच्यात कसं कळणार माणसाला? सर, सिंपल आहे. स्वतःचं डोकं लावून जरा अंदाज लावायचा ना सर. अच्छा, म्हणजे मला डोकं नाहीये. नाही. काय बोलताय तुम्ही? सर, सूर लक्षात घ्या. नाही, तसं नाही. तुम्ही बोरिवलीत होता, तुमच्या मित्राचा फोन आला की सरळ समजून द्यायचं की बोरिवलीतल्या डॉन बॉस्को शाळेजवळ त्याने तुम्हाला बोलावलंय. अच्छा, म्हणजे 90,000 या फोनला घातले ते असंच फालतूगिरी समजवण्यासाठी, अंदाज लावण्यासाठी. काय तुम्ही बोलताय, कळतंय का तुम्हाला? अक्कल शून्यासारखं बडबडू नका तुम्ही. सर, प्लीज चिडू नका. माझा फोन तुम्हाला हा तुमचा फोन रिपेअर करायची अत्यंत गरज आहे सर, अत्यंत गरज आहे. आमचे एक्सपर्ट इथे आलेले आहेत, तुमचा फोन लगेचच रिपेअर करून देतील सर. प्लीज, वाट लागलं सगळ्या फोनची. फोन रिपेअर करा माझा. ओके, ओके. 90,000चा फोन आहे, परवा घेतलेला मी. सर, डोंट वरी सर. एक्सपर्ट गौरव मोरे, हा, बोला. प्लीज जरा लवकर या. काय करायचंय? फोन रिपेअर करायचा. फोन द्या. एक मिनिट. हा फडकण हे स्प्रे घेऊन काय करतो हा तुमचा एक्सपर्ट? सर, आमचे हे गौरव मोरे फक्त मोबाईल मध्येच एक्सपर्ट नाही आहेत, इतर क्षेत्रात सुद्धा खूप एक्सपर्ट आहेत. अच्छा, हो. कुठलं चित्र? सर, मधल्या वेळेत ना ते असे सिग्नलवर थांबलेल्या गाड्या पुसतात, त्यात एक्सपर्ट आहे ते. हा मी हा सिग्नलवर थांबलेल्या गाड्या पुसतो. येस सर. त्या फडकं मारणाऱ्याला माझा 90,000चा फोन तुम्ही रिपेअर करायला दिलात. ए, तुझी लायकी आहे का हा फोन वापरायची? लायकी आहे? हा, ए, बघतोस काय रे विजयराजची 11वी कॉपी? ए, बघूनच कळलं ना माझ्याकडे? माहितीये का हा फोन 90,000चा फोन आहे, कळलं ना? माहितीये का अँड्रॉइड म्हणजे? तर माहितीये का अँड्रॉइड म्हणजे? एक्सक्यूज मी, त्याचं स्पेलिंग सांगा ती मला. त्यानंतर बोलू. मला माहिती आहे अँड्रॉइड काय आहे. अरे, अँड्रॉइड हा लॉन टेनिसचा सगळ्यात मोठा खेळाडू आहे. अँड्रॉइड आगासी. ए छपरी, तू आंध्रे आगासी, कळलं ना? अरे ह्याला अरे मोबाईलचं ज्ञानच नाही या माणसाला. तू कसं रिपेअर करा? अरे, पण मला लॉन टेनिसचं ज्ञान आहे ना. एखाद्या क्षेत्रामध्ये माणूस कमी असू शकतो, पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये ब्रिलियंट असू शकतो ना. अरे, कुणी पडलेला पंच उचलण्यामध्ये ब्रिलियंट असतो, लाईक गौरव मोरे. आणि कुणी उचललेला पंच पाडण्यामध्ये एक्सपर्ट असतो, लाईक प्रसाद खांडेकर. लोकांवर फालतू पंच मारू नका. माझा फोन रिपेअर करा, माझा फोन रिपेअर करा. हे बघा, एक शब्द तरी ऐकू आला पाहिजे. मग एवढं कळत नाही ह्याला. ओके ओके सर, अरे, डोंट एक शब्द वरी. ऐकू येत नाही यार. गौरव मोरे, एक मिनिट थांबा. फेका. अरे फेकून काय रे, 90,000चा फोन येतो. सर, विश्वास ठेवा सर, सर सगळं व्यवस्थित होणार आहे. हे बघा, तो रिपेअर करतो तोपर्यंत आपण स्किट सोडून काय पंच पुढे मला दिलेलं नाही, त्यामुळे आपण पर्सनल अटॅक परत रिपीट करूया. आय
डोंट हॅव एनी प्रॉब्लेम सर. मला सांगा मॅडम, तुम्हाला कोणी घेतलंय शो मध्ये? घेतलं कोणी शो मध्ये? हे बघा, इतरांच्या चुकांवर बोलायला मी काही बांधील नाही. आणि इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींवर हे लोक काही शिकत नसतील तर मी काहीच करू शकत नाही. झालेला आहे. हा? फोन रिपेअर झालेला आहे. क्या बात आहे. हे घ्या, तुमच्या बॉसला फोन लावला. अरे boss ला कशाला phone लावला तुम्ही? बोला ना आता, अरे यार लावला. तुम्ही- बोला ना आता, लावला ना फोन, बोला ना. सर डेमो हॅलो बॉस, मी बोलतोय. मला सांगा उद्या मीटिंगला किती वाजता येऊ? 3:30. हा, साडे किती वाजता? हा बॉस, साडे किती वाजता? हॅलो, साडे 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 किती वाजता? हॅलो हॅलो बॉस, साडे 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 किती वाजता? साडे, फक्त साडे ऐकू, बाकी काय ऐकू येत आहे? साडे काय साडे काय करणार माणसाला? साडे फक्त ऐकू येत आहे. एक्सक्यूज मी सर, दिस इज नॉट फेअर. तुम्हीच म्हणाला होता की एक तरी शब्द ऐकू आला पाहिजे. आला की नाही एक शब्द ऐकू? काय साडे? तो चाटू शब्द मी साडे चाटू काय शब्द साडे साडे म्हणून एक मिनिट. आता ही सई, आता मी तुला प्रश्न विचारतो, मला उत्तर देशील प्लीज? हा, मला सांग, तू दे भेटशील मला किती वाजता? साडे. काय अंदाज बांधणार आहे ती? काय अंदाज बांधणार आहे? हे बघा, माझा फोन प्रॉपर रिपेअर पाहिजे, लक्षात ठेवा. मी मारीन तुम्हाला दोघांना, मारीन. लक्षात ठेवा, 90,000चा फोन आहे माझा, 90,000चा. सर मी आहे ना, द्या इकडे मोबाईल. हा. इकडे द्या. मॅडम, आता काय करायचं? हा, काय करायचं म्हणजे? नाही नाही, काय करायचं म्हणजे? माझा ह्याला येतो ना नक्की. कम ऑन सर, मला माहिती तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. गौरव मोरे, हा. कम ऑन, फोन इथे ठेवा हा. आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने रिपेअर करा. ठीक आहे, चालेल. येस कुणी मध्ये यायचं ना? पर्सनल आहे दोघांचं. येस. काय रे शाण्या? कोणाशी बोलताय तुम्ही? एक मिनिट, मी बोलतोय ना. मॅडम, याला सांगा मध्ये येऊ नका म्हणून. प्लीज सर, मध्ये ए, disturb करू कोणी नका. मध्ये येणार ना? हा आमच्या दोघांचा मॅटर आहे, याला सांगतो आता बरोबर. एक मिनिट, हे होता का? ए शाण्या, इकडे बघ रे, इकडे बघ. कोण इकडे फिरव? कोण आहे रे तू? कोण आहेस? एक सेकंड, तुम्ही बोलताय का? रिपेअर करा ना तुम्ही. तुला बोलला ना मध्ये येऊ नको म्हणून. सर एक मिनिट थांबा. सर, एक मिनिट. तुला बोलला ना मध्ये येऊ नको म्हणून. आपण माझा फोन मॅटर माझा आहे. मी फिल्टर पाण्याचा डेंजर माणूस आहे, शप्पा सांगतोय. काय तमाशा आहे? एक मिनिट, तमाशा आहे? नाही तमाशा नाही का? ऐका, मी डेंजर आहे, मी आज शप्पा सांगतोय. मी फोन याला गौरव मोरे. याला समजवा, समजवा याला. सर प्लीज, तुम्हाला मी सांगते, प्लीज मध्ये डिस्टर्ब करू आई नका. शपथ. तुम्हाला तुमचा फोन हवाय ना? अंशुमन विचारासारखा दिसतो म्हणून सोडला तुला मी. दुसरा कोणी असता ना, याला नाही नाही, असं तर मी. गौरव मोरे, गौरव मोरे प्लीज शांत व्हा आणि अरे कॉन्सन्ट्रेट. हा बघ ना, याला 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 अक्कल, तुला अक्कल नाही का रे? एक सेकंड, ऐका ना. काय नाही काय नाही, मी मॅडमला उलट बोलत ना? नाही, नाही, मॅडमला उलट बोला. नाही, 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 मी काय करत नाही. गौरव ऐका ना, मोरे, मी गौरव काय मोरे, करत नाही. this is not- मी काय करत नाही. प्लीज मॅडमला उलट बोला. मी काय करत नाही. मोबाईल या. तुला शेवटची वॉर्निंग आहे. जर का तू ठीक नाही झालास तर तुझे 100 तुकडे करून मी गटारात फेकून देईन, कळतंय तुला? तुझ्या बापाचा फोन आहे, 100 तुकडे करायला. काय बोला? माझे 90,000 नाही. काय बोला बापाचा? मॅडम ऐका ना, ऐका ना, माझं 90,000 गेलं ना, ते उगाच तुकडे करतात. हे बघ, हे नाही, कडक आहे, कडक. नाही, 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 नाही. परत बोला ना मॅडमला, सांगतो तुला बरोबर. ए एक मिनिट थांब, एक मिनिट. काय पाय पडायच्यात? ठीक आहे, चल. हा, एकदा पडून घे, चल. काय म्हणतोय? सॉरी बोलते, पाय पडायच्यात. अरे नाही नाही, ठीक अरे आहे. अरे बघा. ठीक आहे, ठीक आहे, it's okay, ठीक चल. आहे, इट्स ओके, माफ- इट्स माफ ओके. केलं. माफ करूया. हा, करूया माफ. माफ करूया. येस, झाला फोन रिपेअर. ग्रेट सर, तुमचा फोन रिपेअर झालेला आहे. ऐकलं शेवटी त्याने. या सर. हा, असा रिपेअर झाला. हो सर. हा, झाला रिपेअर. हो झाला ना सर. घ्या. असं हे 36 ऍप होते, मध्येच कुठे गेले आता हे सगळं ब्लँक दिसतंय. 36 ऍप कुठे गेले आतले? मी मगाशी बोललो ना, कोणी काय? मध्ये यायचं नाही. हा, ते ऍप पण गायब झाले. काय झालं म्हणजे? 36 ऍप कुठे याच्यामध्ये? सर मला सांगा, असे कुठला ऍप होते यात? कुठले म्हणजे? कुठला ऍप हवा होता तुम्हाला यातला? काय म्हणजे हे पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी कामाचा स्ट्रेस जाण्यासाठी मी गेम डाउनलोड केले होते, कळलं काय? ते गेम कुठे आहेत? गेले सगळे. काय माणूस आहे ओ यार. माय शे. गॉड. ओके, आता मला कळलं, त्यासाठी तुम्हाला ऍप हवे होते. नो प्रॉब्लेम सर, तुमचा हा प्रॉब्लेम मी इझिली सॉल्व्ह करू शकते सर. इंग्लिश बोलू नका हो, फालतू इंग्लिश होतं दोघांचं. हो हो सर, द्या फोन द्या. गौरव मोरे, अरे, ही नको नका रे. अरे, नको रे, नको रे. माझा 90,000चा फोन आहे. Concentrate. काय किती आता काय रिपेअर कोण करतोय? तुम्ही करताय. शांत राहायचा. माझं- मॅडम मॅडम कॅच, मॅडम मॅडम अरे, काय काय करताय? मॅडम मॅडम जॉन्टी रोड्स लेफ्ट. अरे नको रे. काय करताय? करा.
तुझ्या पाय पडतो. काय करताय काय करताय सर काय Thank you, कुस्ती thank you. खेळतोस? काय कुस्ती खेळतोयस काय करतोयस तू हे बघा तुमच्या फोन मध्ये गेम होते सगळे गायब झाले पण आता तुम्ही तुमच्या फोन सोबत असा गेम खेळू शकता. इट्स ओके नॉर्मल. एक मिनिट सर, अजून एक आयडिया. त्याचा असं गाडी गाडी पण करू शकता सर, आणि मध्येच हे सिग्नल वर येतील ना गाडी पुसायला. चला 20 रुपये दो ना. 20 रुपये 20 देतो. रुपये तुमच्या आता 90,000 फोनला घातले तुम्ही फालतुगिरी करताय गाडी गाडी करताय कॅच कॅच खेळताय. मला माझा फोन रिपेअर नाही झाला तर मी सगळं जाळून टाकेन लक्षात ठेवा. सर तुम्ही ऐका सगळं मी जाळून टाकेन. सर ऐका माझा मोबाईल जरा एक मोबाईल द्या मिनिट, मोबाईल एक द्या मिनिट. मोबाईल Oh द्या. my God. काय हा खरंच पुन्हा बंद पडला, पण नो प्रॉब्लेम सर. माझ्याकडे शेवटचा आणि रामबाण उपाय आहे सर. हा फोन पुन्हा पेटी पॅक करून देऊ शकते सर मी तुम्हाला. नाही दिला तर तुम्हाला दोघांना पेटीत घालून मारेन लक्षात ठेवा. कोणाला? पेटीत घालून. एक मिनिट मी तुला भिजून मारेल ना. काय 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 चाललंय तुला माझा फोन रिपेअर करायला पाहिजे. रिपेअर कर माझा. करूयात ना सर, करूयात. हा तर गौरव मोरे एक्सपर्ट, Yes. ही घ्या तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. कॅच. पकडला. चला आता आपला शेवटचा पर्याय. ओके येस, आम्ही आमच्या दोघांची पूर्ण शक्ती लावू सर हा फोन रिपेअर करायला. हा. ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर. ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर. ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर. मला माझा फोन नको. नाही नाही नाही, मी असं नाही करायचं. मी repair असं करायला नाही सांगेन. माझा नको आहे. मला नाही repair करायचं आहे. मला नाही repair करायचं आहे. Oh my God. आता गेला. बाबू गे, मला ए शिवी नको देवा शिवी नको देऊ. शिवी देऊ नको तू मला. तू त्या फोनची वाटलं उगाच तुमच्याकडे आला मी 90,000चा फोन गेला माझा पाडला. जाऊ दे सर. आता कसं करू सर सावराच होता. आता कोणाला सांगू. कसं झालं म्हणजे कधी झालंय. काल काल तू फोन गेला माझा. बरं मी काय म्हणतो नातेवाईकांना फोन केलाय. नातेवाईकांना फोन केला नाही. लवकर फोन करा तर बॉडी आकडेल करून. ए, सर ऐका सर, शेवटी गीतेत काय लिहिलंय, जीवन नश्वर आहे आत्मा अमर आहे. सर या फोन मधला आत्मा आता निघून गेलाय सर, पण तुम्हाला सांगते तो आत्मा आहे अजून या सृष्टीत. तो दुसऱ्या एका फोन मध्ये असेल. मग तू द्या मला मला माझा फोन पाहिजे. मला फोन सर आहे आहे माझ्याकडच्या एका फोन मध्ये तो आत्मा नक्की असणार आहे. एक्सपर्ट फोन घेऊन माझ्याकडे असं एक मॉडेल आहे, मी ते मागवते. तुम्हाला सांगते 1 वर्षाची वॉरंटी आहे विथ ऍडव्हान्स फीचर्स. प्राइस खूपच कमी आहे सर, 1,20,000 फक्त. अगं बावड बाई ह्याला 90,000 घातले आता 1,20,000 घालू. सर, आता काय? मला नाही जमणार. माझा फोन मला परत पाहिजे. मला असा फोन पाहिजे. सर या दुःखातून तुम्हाला बाहेर यावं लागेल ना, नाही सर. नाही मला फोन असं पाहिजे. नका करू. नाही, नाही, नाही. मॅडम मला असं वाटतं ना आपण बॉडी घेऊन गेलं पाहिजे. बराच वेळ झालाय बराच त्याची वेळ झाला. माझ्या फोन हातात येणार नाही. मी हातात नाही असं नाही माझ्या करता फोन येणार. हातात सर, नाही. ऐका, माझ्या फोन हातात ऐका, येणार नाही. ऐका माझ्या. ऐका, ऐका. विश्रांतीनंतर पुन्हा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हिलेरियस. तुम्हा दोघांचे मोबाईल रिपेअर करण्याचे जे काय सगळे तोडगे होते ते खूप भयान होते, पण त्यामुळे आम्हाला फार मजा आली. आणि तुम्ही मोबाईल रिपेअरिंग सेंटरचं काय नाव ठेवलंय? करेक्ट, वाजला तर वाजला. सुपर्ब, खूप मजा आली. जोरदार टाळ्या. प्रसाद, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? पूर्णपणे एनर्जीवर अवलंबून होतं हे स्किट आणि ते तिघांची भरभरून एनर्जी होती त्यामुळे खूप मजा आली. सई. गौऱ्या तू कोण आहे सर? खूप छान झाला परफॉर्मन्स. मला ह्या पर्वाचं एक खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी वाटते की वेगवेगळी कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात आणि ती बघायला अत्यंत मजा येते. हे कॉम्बिनेशन पण भन्नाट होतं. खूप मजा आली. खूप कन्सेप्ट पण खूप वेगळी होती, छान होती आणि तुम्ही त्या कन्सेप्टला पूर्णपणे न्याय दिला. सुपर्ब, सुंदर. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, स्वतःच्या असो किंवा दुसऱ्यांच्या, लग्नात प्रत्येकच जण गुड बॉय सारखा वागायला जातो. त्यात तुम्ही सेलिब्रिटी असाल तर मग तर काय विचारायलाच नको. इमेज जपण्यासाठी का होईना पण तुम्हाला तसं वागावंच लागतं. बघूया अशाच एका लग्नाला गेलेल्या आपल्या हास्य जत्रेतल्या एका गुड बॉयचं काय होतंय ते.
मित्राचं लग्न आहे माझ्या. काय गर्दी हो तुम्हाला सांगतो. म्हणजे 500 जणांची कॅपॅसिटी हॉलची, 1,500 लोकांना बोलवलंय हो. तर माझा मित्र आहे, त्याला मला भेटायचं होतं. अहो 2 तास मी त्याला शोधतोय, इतकी गर्दी आहे, मला सापडतच नव्हता हो तो. शेवटी त्यांनी मला लोकेशन पाठवलं मोबाईलवर, तेव्हा ते फॉलो करत करत मी गेलो. तेव्हा मला तो सापडला, म्हणजे भेटला मला तो. भेटलो वगैरे, त्याला फोटो बिटो काढले आईबाबांबरोबर त्याच्या. आणि जेवणाला गेलो. जेवणाला अरे बाप रे, केवढी लाईन सही तुला सांगतो. 2 जण उभी होती, त्यांच्या पायाच्या खाली जाऊन एवढं घेऊन आलो आहे. एकदाच सगळं घेऊन आलोय. आता पुन्हा लफडं नको. आता निवांतपणे गॅलरीत आलोय. हॉलमध्ये सगळ्यांना काय करायचं ते करू दे. इथे मस्तपैकी आरामात मी जेवतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी इथे तुमच्या बरोबर गॅलरीत उभं राहून जेवले, तर तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही नाही, अडचण कसली, या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. काय हल्ली या प्लेटा जड बाई. 1 मिनिट जरा धरता का? जरा मी धरू आहे. हा जरा ऐक बाई. काय ग, मुंग्या आल्या ग. मुंग्या आल्या. एवढं मोठं वारुळ म्हटल्यावर मुंगा काय सोडताय चान्स? म्हाताऱ्या माणसावर विनोद करू नये रे, शाप लागेल. पुढच्या जन्मी पण स्किटच करशील मेले. पुढच्या जन्मात स्किट नको माझा, प्लीज. हे झालं असेल तर मुंग्या गेल्या का हो तुमच्या? हो. हे धरत आहे, मला पण जेवायचं होतं. अरे कसं होतं माहितीये का, ते हातात धरायला ना जरा त्रास होतो. म्हातारा माणूस, हात थरथरतात रे माझे. या वयात असं व्हायचंच नाही का. ते काय होतं माहितीये का, सगळं जेवण असं ना ताटात मिक्स होऊन जातं. हे कालवायची काही मज्जाच येत नाही. बरोबर. एक काम करू का राजा, तुझ्या हातात ताट राहू दे, मी पटकन 2 मिनिटात जेवून घेते, चालेल तुला? ऍक्च्युली 2 ताट आहेत माझ्या हातात. हा, ते या हातात ठेवणं, ते त्या हातात राहू दे, चालेल तुला? हा ठीक, पटकन जेवा, फक्त मला पण भूक लागली. कारण म्हणजे आई ग, किती रे गुणी. पण सॉरी हा, माझा त्रास होत असेल. नाही, तुला. खरंच नाही त्रास, खरंच नाही. नाही खरंच माझा त्रास होतच असेल, तुला नाही, दिसतच. खरंच त्रास नाही, मी सांगतो ना तुम्हाला. नाही पण त्रास होत असेल नाही का, असं 2 हातात धरायचं. नाही, खरंच त्रास नाही. अरे, नाही सांगितलं, त्रास नाही सांगितलं ना तुम्हाला मी त्रास नाही तुम्हाला मी सांगतोय. मी मराठीतूनच सांगतोय ना तुम्हाला. बरं चिडू नको. 4 वेळा विचारताय, त्याचा मला त्रास. बरं त्रास बाबा होतोय. चिडू नको. थोडक्यात काय, तुला माझा त्रास होत नाही. नाही, तुमचा त्रास खरंच होत नाही. आता हे पटकन सुरू. किती रे गुणी बाळेस. हो, गुणी अगदी चांगल्या स्वभावाचा आहे. Thank you. हो हो, पण टॅलेंटचं काय? काय म्हणाला? आता काय म्हणाला तुम्ही? नाही. काय म्हणाला? नाही मी असं म्हणलं, इथे कसं काय असं लग्नाला? नाही, तर नायगारा धबधबा बघायला आलोय तिकडे. हा प्रश्न आहे तुमचा आजी, मला सांगा. हातात ताट आहे ना जेवणाचं, मग इथेच येणार ना लग्नाला? नाही, कसं होतं, फुकटे चढले या चेहऱ्यापट्टीचे असतात ना लग्नात, म्हणून वाटलं. ओळख ना पडत फुकटे का म्हणताय तुम्ही मला? मुलगा आहे ना ज्याचं लग्न आता होतंय, तो माझा मित्र आहे, कळलं का? मला ओळखलं नाही का तुम्ही? समीर चौगुले. समीर चौगुले. ते मी टीव्हीवर असतो. टीव्हीवर मला बघितलं असेल. हा टीव्हीवर असतो. टीव्हीवर असतोस का तू? ए टीव्हीवर बरी अशी मान करत. अहो तो कुत्रा असतो असा. तो नाही तू. मी महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये काम करतो. समीर चौगुले माझं नाव. अगं बाई, तो समीर चौगुले का तो? ओळखलं बाई ग. ए फार चांगलं असतं बरं का तुमचे ते हास्याची जत्रा. बघते मी दुपारी yes. जेवता तुझे ते पाचकळी विरोध बघत 5 मिनिटात जेवण जातं माझं. तेव्हा मी स्वतःला सांगते, बघ म्हातारे किती नशीबवान आहेस तू. बसल्या जागी 2 घास जेवण मिळतं. नाहीतर यांना बघ 2 घासासाठी किती हातपाय मारावे लागतात.
तुम्ही माझा अपमान करताय तुमच्या अरे लक्षात नाही येतं नाही एक मिनिट मी तुम्हाला अरे मदत नाही, करतोय ना मी तुझं यार कौतुक करते बेटा मला तू हे- गैरसमज करून घेऊ नको बाबा गैरसमज म्हणजे समोर ताट आहे मला जेवता येत नाहीये जेवशील रे हे बरोबर नाही तुमचं मी कळलं का पटकन जेवून घेते मला माहितीये तुला त्रास होत असेल बाई माझं काय मेलं पत्त्याचं जेवण बघ की मुठभर भात घेतलाय वरण भात पटापट गुट्टू गुट्टू खाऊन टाकते याच्यात फार वेळ जातो. पटकन तुम्ही घ्या. हो, घेते ए ऐक काय ग बाई कसं दिसतं ते कुत्रा आहेस का तू असं नका बोलू यार सेलिब्रिटी आहेस ना तू धीर धर जरा धीर धर हा? काय नाव म्हणाल तुझं समीर चौगुले बरं का तिमीर ते तिमीर नाही हो समीर नाव आहे मग तिमीर काय तिमीर म्हणजे अंधार होतो समीर म्हणजे वारा सॉरी बरोबर तिमीर म्हणजे अंधार नाही का सॉरी चुकलं बरं का ए सुमार सुमार कशी डेली पडेल तुमची घरून ठरवून आलात का मला नाही, हे करायचं ते नाही. यार तुम्ही आजी जेवा ना यार पण असं काय ना करते बाबा, जेवते. मला ना खूप भूक लागली हो 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 ए गुडगुट्या भात आपला पटकन खायचा काय ग बाई किती वेळ लागणार 7ला निघालो घरून हो मी प्लीज लवकर करा ना काय ग बाई मीठच नाही यात जरा मीठ देतो का तू कसं देणार ऑक्टोपस नाही नाही का हा? तू? एक मिनिट कुठे गेलं मीठ ह्याच्या बघा ना 2 वाटा अगं, हा हा आहे बा. कसं ते हात नका लावू हो मिठाला आवाज दे, मीठ बरं नाही दिसत हे हो वाईट दिसत हे काय रे लिंबू कोण तुझा बाप आणणार का नीट बोला तुम्ही बाप कोणाचा काढताय हे बा हे मला उलटा बोलायचं नाही वरण भातावर लिंबू नको का हे बा सुभेदारांकडे हे असली थेर चालायची नाही सांगून ठेवते हे सगळे लाड ना तुझ्या माहेरी करायचे सासरी चालणार नाही अजिबात सांगून ठेवते मी तुला अरे मी काय सून आहे का तुमची कुठला सासर आलाय मला का बोलताय हे सगळं तुम्ही आवाज खाली कर लिंबू दे आता काय हनवटीने देऊ का असं घ्या ना दोन्ही हातात हे काम धड होणार नाही तुझ्याच्यानं सगळं मला करावं लागतं या घरात ऐक अरे बी डोळ्यात घातली आता बीला काही शाळेत घालणार का जन्म दाखला देऊ अरे काय कुंकून काढूया एक मिनिट जरा डोळा उघड डोळा उघड अगं हे काय हे तुझ्या डोळ्यात आधीपासून सीताफळाची बी आहे मोठी बुबुळ आहे ते बुबुळ सीताफळाची बी काय गंमत केली रे तुमच्या डोळ्यात पण आहे ये इकडे फुकू आपण फुकूया अरे यार, तुम्ही मला- ये रे चिडू नको हे बघ शिट्टी कसली वाजवताय शिट्टी कसली वाजवताय अरे ते म्हातार पडत शिट्टी वाजते रे एक मिनिट ये इकडे बघू हो काय चाललंय तुमचं हे एवढ्या जोरात मारतात का फुंकर डोळे मागे गेले माझे मागचं दिसतंय आता मला लोकांना कळणार नाही मी येतोय का जातोय ते अतिशयोक्तीच्या विनोदावर जगतोय मेला हो जगतो तुम्ही ना खूप करायला लागला तर तो पटपट जेव्हा आता सांगून ठेवतोय. चिडू नको रे बाबा चिडू नको शूटिंग वाले नाही रे तुम्ही तुम्हाला ऍसिडिटीचा खूप त्रास होत असेल. नका ना नव्याने गप्पा मारू आता नाही, एखाद्या नाही, दिवशी पटकन जेवा ना ते. कसं या काळात ना तुमच्या या वेळा फार जपायला हव्यात हा, बरं असतात, तुम्ही हो, बोलत. बरोबर आहे, बरोबर कसं अरे मग तू पापड आणि भजी कसली खातो एक ते जाऊ दे ना खाऊ पापड. नकोस पापड पचायला 8 तास लागतात मेले आणि भजी पचायला 24 तास लागतात नाही पण मी तसं नाही. अरे यार असं करू नका ना यार चालणार नाही कळलं ना उद्या ऍसिडिटीचा अटॅक करून मेलच तर काय सांगू मी जगाला महाराष्ट्र फालतुगिरीला मुकेल मेल्या तू काय बोलताय तुम्ही यार? नाही, मला चालणार नाही आणि हे काय श्रीखंड घेतलंस तू अरे, राव- श्रीखंड अरे, राहू दे रे, श्रीखंड. घेतलं अरे, तुम्ही श्रीखंड- खायचा नाही याची बात अरे पण का खायचं ना मला आवडतं यार श्रीखंड केशर श्रीखंड बघ, श्रीखंड विनोदाला चांगलं नसतं कुठलं लॉजिक आहे म्हातारे विनोदाला चांगलं नसतं मेंदू जड होतो सुचत नाही मग काही मागच्या सोफ्यावर जाऊन बसशील मेल्या बसन मी जाऊन यार श्रीखंड द्या यार मला नाही नाही खाऊ नाही रे श्रीखंड द्या यार. थांब अरे रे. यार, मला- अरे काही यार. चवच नाही मेली थांब जरा एक कोशिंबीर बघू अरे जरा. यार अरे हे काय करता यार तुम्ही हे भाजी पण घ्यायला चांगले. ऐका ना हो ऐका ना हो हा. काय जळले पदार्थ एकाला तरी चव आहे का काय धड चवीचं बनवलंयस तू बाहेरच्या लोकांनी काय पाठवलं की नाही शिकून बिकून का तशीच दिली अवदसा आमच्या गळ्यात बांधून अरे मला काय हा? बोलताय असं यार मी सून आहे का तुमचे
काय जेवायला शोधतो हे का? हा. जेवते तू उगाच माझ्या अंगावर ओरडू नको बघा कसा ओरडतो माझ्या अंगावर बघा कसा ओरडतो पत्त्याचं म्हणून पत्त्यात कडीपत्ता ठेवलेला नाही माझ्या ए, चौगले नमस्कार हा, नमस्कार नमस्कार ओळखलं का हा ओळखलं. मी नवरा मुलाचा बाप अरे हो सचिन तुमचा फोटो काढायला आलेला. आपण आता हा? फोटो काढला मला ओळखलं ना तुम्हाला येस. हे काय 2-2 ताट नाही हे आजींचं एक ताट आहे ते मी जस्ट हेल्प नाही बाई माझं कधीच जेवण झालं अरे माझं नाही नाही मी हे आजी खोटं बोलतात तेच जस्ट फन एलिमेंट मी आपली गार वारं खायला आले हो नाही गारेवाऱ्या खाली इकडे कुठे नाही नाही हे 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 खूप वाईट आहे चौगले म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात तुम्हाला हे शोभत नाही हा. अरे नाही तसं नाही मला तसं खरंच म्हणायचं नाही ठीक आहे आता घेतला तर खा अरे नाही, माझं पण नाही हे असं करू नका हो. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला चौगले आजीची मी आजींची आहे हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं चौगले सावते झाडा कोणाला बोलला नाही झाडा कोणाला बोलला मी नाही बोललो जाड्या झाडा कोणाला बोलला ही म्हातारी बोलली जाड्या मी कशाला जाड्या बोलेन लाज वाटतं म्हातारी आळा टाकतोस हे तिचे धंदे नाही ते तुझे आहेत तिकडे कॉमेडी करतोस ना त्या हास्य महाराष्ट्र कॉमेडी मध्ये महाराष्ट्राची हास्य माझ्या दुकान काढून माझ्या दुकानाकडून तुझे खिळे काढून कळलं का निघ! टकल्या तुला एवढं बोललं म्हणून मी त्याला "ए, जाड्या!" असं म्हणाले रे वाईट वाटलं मला हे ताट तुझं आहे असं का नाही सांगितलंस कोणी मी सांगितलं? घाबरले रे मी खूप घाबरले मी म्हटलं एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मी असं ताट दिलं तर ते ओरडतील ना मला म्हणून मी घाबरले तू चिडू नको तुझा आता हो हो तू तुझा तू चिडू नको तुझा ए बाबा तू शांत हो हा ए राजा जा तुझ्या जा शांतपणे जेवून घे शांत हो मी जाते हो मी जाते जेवून घे बरं घेतोय क्या बात है किती हसवता तुम्ही मरणार आहे मी एक दिवस खूप सुंदर खूपच सुंदर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत सई तुला कसं वाटलं परफॉर्मन्स आउटस्टँडिंग एकतर अख्खं स्किट दोन्ही प्लेट्स हातात घेऊन म्हणजे हात वापरायचे नाहीत बॉडी रिस्ट्रिक्ट झाली तरीही जे काही कन्वे करायचं होतं ते लीलया कन्वे होत होतं विशाखा म्हणजे हसत हसत अजून किती सारे इमोशन्स एक्सप्लोअर करायला लावतेस तू आम्हालाही तुझ्याबरोबर म्हणजे आजी किती चॅप्टर आहेत याची झलक तर येतेच पण त्यांची दया पण आली मध्येच तुमच्याबद्दल काय बोलायचं तुम्ही आले की विजाच चमकवता स्टेजवरती खूप मजा आली मस्त सुपर्ब थँक्यू 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 प्रसाद अफलातून यार सम्या विशाखा माइंड ब्लोईंग म्हणजे लाजवाब इतके तुम्ही जेल झालात ना आता की आम्हाला ती केमिस्ट्री बघायला भयंकर मजा येते भयंकर म्हणजे नुसता एकटा तू पुढे येऊन उभा राहिलास आणि मागणं ती आल्यानंतर अरे देवा आता काय होणार असं एक मनात यायलाच लागतं फार विशाखा काय बेरिंग पकडलं होतंस तू लाजवाब मजा आली खूप मजा आली असेच आम्हाला हसवत राहा थँक्यू सो मच थँक्यू विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा मंडळी लग्नापूर्वी होणारी वधू परीक्षा तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची असेल पण आज इथे होणार आहे वर परीक्षा बघूया कोण आहे तो वर आणि ठरतोय का तो परीक्षा घेणाऱ्यावर वर चढ जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रथमेश आणि श्रमेशचं नमस्कार नमस्कार हौशी खाव मारांनी आज आपण समोरासमोर काय तर बोलूनच घेऊया नाही त्याचं काय म्हणजे माणसानं
केवढा सुंदर दिसायचा, म्हणजे एवढा सुंदर दिसायचा. तू हैसर सुंदर दिसा थैसर सगळ्यांच्या काळजाचा पाणी पाणी होता माहिती आहे. पण माका तुझा विशेष कौतुक हा. आमच्या कोकणातल्या माणसाची उभे राहण्याची स्टाईल फेमस केलंस ना तू. तू फोटो मध्ये असं उभ्या राहतस आणि कोकणातला माणूस असं उभं राहता. फरक एवढा होता, फरक एवढा होता. वा वा. औषध खाव. 18 वर्षाचं कौलं शिडशिडीत पोर कोण बाजू. अरे मस्करी मस्करी केलंय प्रसाद माका माहिती आहे आणि माका तुमचा खरा वय पण माहिती आहे. पण एवढ्या वयात असा शिडशिडीत राहायचं म्हणजे कामालाच केलंस ना. आता आमचे बघा या वयात बटर फुगून बाहेर इलेत. काय खांडेकर नाही, कसं आहे खांडेकर, आपली पण झिरो फिगरच हा, फक्त आपले झिरो थोडे मोठे होत. तर मेन मुद्दा असो की आवश्यक खाव. सगळा बोलले पण या पोर राहुला तर असे ना बघताना माझ्याकडे बोलतोय बोल घे बाय माझे. याने गॉगल घातल्या ना. अरे स्किट 3D ना, या अंगावर नाही येतला. चालला तरी चालला. तर तुला काय बोलायचं असत तर बोलून टाक पटकन. काय राहुला असत म्हणा तर बोलून टाक ना. म्हणजे माका आय लव्ह यू वगैरे काय बोलायचं तर बोलून टाक. आय लव्ह यू. घे बाय माझे. या आय लव्ह यू बोलला. थांबा पुढचं वाक्य काय हा. तर आता म्हणून मी बोलत नव्हते. हा मेन मुद्दा सुरू करते. त्याचा काय, माझं नाव बारकू शिवलकर आणि माका एक पोरगी हा, तिचं नाव सुलू. म्हणजे तिच्या नावाची गोष्ट अशी की जनरली पोरा औशीच्या पोटातून 9 महिने 9 दिवस 9 मिनिटं 9 सेकंदाने बाहेर येतात. पण आमचा सुलू आहे ना, डॉक्टरने दिलेल्या वेळेच्या थोडा लेट बाहेर येईल. म्हणजे डॉक्टर बोलू या जन्मात जरा सुलू येईला म्हणा, त्याचं नाव सुलू ठेवला. पण आता काय झालं, सुलू भराभर 18 वर्षाचा झाला आणि माका जसा दिसता त्या गावातल्या पोरांबरोबर लयच फ्रेंडली हा. म्हणून मग त्याच्या या फ्रेंडलीपणामुळे माझ्या चेहऱ्याचा रंग उडण्याआधी तिचे हात पिवले करतंय. म्हणून पेपरात एक बातमी दिली आहे की एक वर पाहिजे म्हणून. आता एक पोरगोती का बघू घेतलो, त्याची मी वर परीक्षा घेणार आहे. हा आता त्या पोराची वाट बघतोय. तोपर्यंत जरा पेपर वाचतोय आणि इंग्लिश पेपर वाचतोय आम्ही. टाइम्स ऑफ वरची वाडी बुद्रू. अरे वा, दरवाजाजवळ आलोय. आता माणसाला जाग करावं लागेल, त्यामुळे बेल वाजवावी लागेल. शिरप वरांडे, दरवाजावरची बेल कोणी वाजवली. दरवाजा उघडतोय, दरवाजो हा दरवाजो उघडतोय. अरे स्किट मध्ये व्हेरिएशन द्यायला सांगितलंय, दरवाजात नाही. मरांदे जोक चालता. ये ये हा. तर पाहुण्यांनो या 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 बसा. बसण्याच्या आधी नाव सांगा. माझं नाव सामान. कुणाचा. मी माझ्या आई वडिलांचं सामान, म्हणजे सागर मानव नवले सामान. औषध खाव असा आता सामान. पण पाहुण्यांनो तुम्ही एक काम करा, नेहमी सांगताना तुमचं पूर्ण नाव सांगा, नाहीतर एखादं आम्हाला तुमची गटली उचलून न्यायचो काहीतरी. ठीक आहे ठीक आहे. या या आता तुम्ही एवढे आल्यात तर बसा बसा. चालेल. तुम्ही एवढे कोकणात दिलात ना, काहीतरी खाऊ खोया. हो हो. मला कसं आहे म्हणजे आंब्याच्या वाड्या तर मला खूपच आवडतात. त्यात फणसाची भाजी असली ना की त्याच्यावर जरा फरसाण टाकलं ना की एक. चला खाऊ खोया. हो. आता मेन मुद्द्यात सुरुवात करूया आपण. तुम्ही इथे माझ्या पोरीक बघू गेलास. पोरीक तर बघू इलच आहे. तिला जरा बाहेर बोलवलं ना तर तिचं सौंदर्य मी माझ्या नजरेत साठवून घेईन. सौंदर्य नजरेत साठवायचा, डोले फुटतील तुमचे. त्याचा काय तुम्ही हैसर इलास ना, मग हे पहिल्यांदी माझ्या पोरी जाई तुमका माका बघूचा लागतं. अरे देवा, अशी घाणेरडी सवय नाही मला. माका बघूचा लागतं. मग पहिली मी तुमची वर परीक्षा घेणार, त्यात तुम्ही पास व्हा, मग हे पोरगी दाखवते. अच्छा 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 अच्छा. हा मग चला वर जाऊया. पाहुण्यांनो बसा बसा. बस. जरा मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9801234567. थँक्यू थँक्यू. संध्याकाळी तुमचं मोबाईल ना जरा रेंज मध्ये ठेवा. नाही काय आहे, तुमका मोठे किंवा गोस्वामींचा फोन येतलो,
मगे तुमका या पंचो परिणाम कळतलो. सॉरी सर, मला माफ करा सर. तर आता वर परीक्षेक सुरुवात करूया. माका सांगा, लग्न करूचा हा अशी जालीम आणि विषारी कल्पना तुमच्या मनात केव्हा आली? आता सगळेजणच मला बोलायला लागले की तू मोठा झालायस. मग मला काही कालानंतर समजलं की मी वयात आलोय. म्हटलं आता 2चे 4 झाले पाहिजेत. बानू माका सांगा, तुमचं शिक्षण किती झाला? मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय, मी इंग्रजीतून MA केलंय. मग हे रत्नागिरीतून करायचं ना, इंग्रजीपर्यंत किती गेलास? सर, तुमचा मोबाईल माझ्यापेक्षा जास्त रेंजमध्ये ठेवा, कारण की सध्याचा दर्जा पाहता मोठे गोस्वामींच्या ऐवजी दशरथच तुम्हाला कॉल करेल. सर, अहो मी इंग्रजी लँग्वेज मधून MA केलंय, कळलं का? म्हणजे तुम्ही हे बिनबुडाचे धंदे केलास तुम्ही पण. धंदे कसले, चांगलं आहे ते. नाही ठीक आहे, माझ्या पोरीने पण काहीतरी इंग्लिश लिटरेचर मधून काहीतरी शिकला आहात आपण. वा वा वा, लिटरेचर. हा. वा वा वा. कोण होते शिक्षक? प्रोफेसर अरुण कदम. जोक इथे संपवायचा आहे की वाढवायचा आहे अजून? ठीक आहे, आता हे सुरुवातीचे प्रश्न झालेत. माका सांग, माझ्या बरोबर तू संसार करणार, मग हे संसाराचा समतोल कसं साक्षीता आम्ही आता बघते. हा. त्यासाठी तुझी एक टेस्ट घेत आहे. चालेल. या बघ, ह्यो चमचो हा आणि ही गोटी. ह्यो चमचो म्हणजे तू, म्हणजे नवरो, आणि ही गोटी म्हणजे माझी पोरगी, म्हणजे बायको. आता हे चमचो गोटी तोंडात ठेवून या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचा. मी 3 म्हटल्यावर सुरू करायचा. बघताय कसं संसाराचा समतोल साधतं. धर बघूया. हा हा चमचा म्हणजे मी, बराबर आणि गोटी म्हणजे तुमची पोरगी. बराबर. चल, ह्याच्यात तरी सुंदर आहे. हा हा, आता तयारीत राहायचा. मी 3 म्हणते, मग तू सुरुवात करायचा. हा, तयारीत राहा. हा बघा, 1 2 3 म्हटल्यावर घाई गडबड करू नको. हा, लक्षात ठेव. समतोल साधायचो. हा, संसाराचो. जा परत लाईनीवर जा. आता 3 म्हणते हा मी. हा चल, 1 2 3 म्हटलं. चप्पल काढायच्यात काय आधी? हा, चप्पल काढूच्या तुका घसरशील पायरी ना, म्हणून म्हटलं. हा चल, जा जा. आता 3 म्हणते. हा, परत तयारीत राहो. यावेळी गडबड नको. हा, 1 2 3च्या आधी बेस्ट. 1 2 3 म्हणा. 1 2 3 म्हणा. मी इथे येणार, इथे जाणार, इथे जाणार, इथे येणार. काय करत द्या ना मला. भावनानु गप बसा. काचाकच बोलू नका. पचकन नाटे कचकन जातला. हा, हे असं नको. जा, जागेवर जा. आता मी म्हणतोय जा. तयारीत राहो. हा, संसाराचो समतोल साधूचो. हा, तयारीत राहो. चल. हा, तयारीत राहो. 3 लवकर समतोल साध. हा, धाव. पाहुणे धावा. आवची खाव, गोटी पडली. पाहुण्यांनो, माझी पोरगी पाडलास ना. बापसाचा कालीच करपेटला. घबरावा. तुमची पोरगी पडली याचा अर्थ तुमची पोरगी नालाय काय, चंचल आहे. मी चमचा आहे, सरळ होतो. अरे काय सरळ होतो? चमच्याने गोटी सांभाळू गोविला. पोरगी कशी चंचला. काय पण काय बोलतात. तुमका काय दे चमचा दे. तुका दाखवतोय यो पोरगो. बरोबर, ही पोरगी. हा, तुमका समतोल साधूक नाही आलो. तुमका आता दाखवतोय. यो बघ, यो नवरो, ही बायको. त्यांच्यामध्ये ह्या असतात. पीठ घालायचं? पीठ नाही घालायचं. प्रेम आणि विश्वास. नवरा बायकोच्या नात्यामध्ये असा प्रेम आणि विश्वास चपकल बसला ना, असा की मग हे समतोल राहता. या बघ, आता या लाईनीपासून त्या लाईनीपर्यंत समतोल घालले की नाही, मग हे या असा असता. असा करू तर काय पाहुण्यानु. याची ठीक आहे. तुम्ही पीठ घेतलं, मला पीठ द्या. अरे हो, माझो प्रेम आणि विश्वास राहा. तुझो प्रेम विश्वास तू मल आणि घे. या काय ना, तू या परीक्षेत फेल झालं सा. आता दुसरा काय नाही. माझी पोरगी तुका मी देणार नाही. मला दे. त्या मुलीला बाहेर बोलवा, ती बघू दे तरी. मला कळू दे कुठलं सौंदर्य मी माझ्या पायावर मारून देतोय. मला कळू दे ना. तिला बाहेर बोलवा. जे काय होतं ते तिच्या समोर होते. तिला ऐकू दे. पोरगी बाहेर येऊ होई. हा, शेवटची टेस्ट घेते. त्याच्यात पास झालंस ना, मग हे पोरगी बाहेर बोलवते. सारख्या टेस्ट नका घेऊ, तिला बोलवा. नाही, ही टेस्ट देऊ लागत. मग ती का बोलवते. देशील टेस्ट? एक थांब. ही टेस्ट काय आहे माहितीये काय? चप्पल काढ पहिली. हा, या बघ, क्रिएटिव्हिटी आणतोय पुढे. हा, ही टेस्ट काय आहे माहितीये काय? तुला सांगतोय सर, उभं राह. हा, ते काय मल्ल काम करायचं? मल्ल खाम नाही रे. संसार आहे ना, संसाराची कसरत असतात. ती बघूची टेस्ट. हा, इकडे थांब. हा, थांब. आणतोय सगळा सामान तयार करून ठेवलेला. क्रिएटिव्हिटी हा बाबा, अशीच जमत नाही ती. पुढे हाय सर ये. हा बघ, ही संसाराची कसरत तुका जमूक होई. हा, या खाय गुंतला की काय आपल्यासारखा. हा चल. हा, पाय. हा,
ही संसाराची कसर यो दोरो बांधले तुझ्या पायात हा कसा संसार म्हणजे एक कसर असता बाबा नवरा बायकोने एकमेकाच्या साथीने करूचे असता हा आता कसा या बिस्किट तुका खाऊचा हा पाय वर घ्यायचा बिस्किट खाली आला की खाऊचा हा चल चल रेडी असाच हा चल चल पटकन 3 म्हणू 3 ते 1 2 3 करू काय परत 4 चौकात मला एवढं कधी कोणी गंडवलं नव्हतं. आता घे आता संसाराची कसरत जमूक होई हा घे चल चल घे 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 खा खा हा भेटतला भेट घे अरे काय करतस पाहुणा गपचूप गपचूप सावकाश 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 भेटत अरे मार ढासमार अरे 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 काय अरे काय करता ह्यो हे चुकीचं आहे हो. बिस्किट चुकीचा क्रीम बिस्किट लाव बिस्किट काय चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे सगळं चुकीचं आहे. असं नाही ते बिस्किट माझ्या जवळच येत नाही मी त्याच्या जवळ जातो पण ते माझ्या जवळ नाही येत. मी आता वर मग एक काम करूया तुका दोरी एक बांधणे बिस्किट तुका खाऊक सांगते आणि मग पोरगी बिस्किट दे चालत तुका काय करताय काय बोलताय कळतंय तुम्हाला. अरे ही कसरत तुका संसाराची जमू गवी रे आणि कसरत करताना माणूस उपाशी राहतो त्याचं काय. अरे ह्याच बघूचा होता ना अरे कसा संसाराचा दोरो पायात असलो ना आणि माणूस कसरत करत असलो ना की प्रसंग वादान राखायचा आपले हात मोकळे असतात ना बिस्किट तोडायचा आणि खायचा त्यात काय आहे हा? त्या कसा एकदा संसारात हे मोहाचे क्षण येतात पण त्या मोहाच्या क्षणी असं मोहाच्या मागे पडलंच ना की नवऱ्याचा पोट उभाशी राहता हा बिस्किट मस्त आपण कसले लेक्चर देताय तुम्ही कसले लेक्चर देताय. इथं लग्नाचा नाही पत्ता मुलीचा नाही पत्ता कुठं खरडे झाकून ठेवले बाहेर काढा दिला. नाही नाही माझी पोरगी तुका ना या तुका टेस्ट बीस काय जमलेलं नाही चल अरे अरे दाखवा ना मी एवढं लांबून आलोय दाखवा त्याला मुलगी कशी आहे. तू बस तुका लग्न करू जा ना चिडा नको एक काम कर मेट्रोमोनी मध्ये ना तुझं नाव रजिस्टर आणि काय मरू तिकडे जाऊन तिकडे काय होत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय ना मी. माझ्याकडे कसा गेलास मला सांगा ती तू मला लग्न करायचं तुमची मुलगी दाखवा म्हणजे मला कळेल. आवश्यक तुका माझ्या पोरशी लग्न करूचा हा. मग तुका 30 वर्ष थांबूचं लागतला त्याला काय आहे आता मी 10 वर्षांनी लग्न करणार मगे मगा पोरगी होतली मगे तू लग्न करणार मी कौलो आहे ना आता अहो, तुमच्याकडे मुलगी नाही मग तुम्ही मला वर परीक्षेला काय बोलवलं पेपर मध्ये ऍड का दिली. त्याचा काय मी रिटायर्ड माणूस रे घरात एकट्याला बसून कंटाळा येत मग हे काय करते पेपरात अशी ऍड देते कोण ना कोण तुझ्यासारखं येत ना मग त्याचं पोपट करतय. अरे गॅरंटी संपलेल्या माणसा तुझी मस्ती नाही गेली अजून हा. अरे माझी मस्ती माझी काही मस्ती आहे अजून तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी अख्ख्या जगात नाही बघितलाय. त्याच्यात दुमत नाही आपण एक सच्चा ब्रह्मचार्याला शाप लागेल तुला लक्षात ठेव तुझं कधी लग्न होणार नाही. तुझं कधी लग्न नाही होणार तुझं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा मजा आला. प्रसाद तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स. मस्त कॉन्सेप्ट खूप मस्त होती प्रथमेश श्रमेश आणि दोघांची बेरिंग्स खूप मस्त होती. काही काही गोष्टी फार त्यातल्या मस्त होत्या ती जी सगळी गिमिक्स होती त्याला उल्लू बनवण्यासाठी ती फार उत्तमरित्या वापरली. बिस्किटाचं तर फारच लाजवाब होतं सगळं मजा आली. गुड. सई प्रथमेश मला तू जेव्हा शाईन होतोस तेव्हा मला खूप आवडतं मला खूप मजा येते कारण खूप वेळेला श्रमेश ओव्हरपॉवर करतो किंवा स्वतःसाठी चांगल्या गोष्टी लिहितो तुला वेगळ्या गोष्टी देतो पण आज खूप मजा आली आणि तुझ्या खांद्यावरती स्किट होतं आणि ते खूप सक्सेसफुली तू कॅरी केलंस आणि तुम्ही आता इतके एकरूप झालं आहे की मला तुमची नावं कोण कोण आहे मी आत्ता एका मिनटापूर्वी विचारलं की नक्की कोण कोण आहे. इतके तुम्ही एकरूप झालेला आहात तर इथून पुढे काय काय परफॉर्मन्सेस करताय याच्याकडे माझं खूप बारकाईने लक्ष असणार आहे. असाच चढता क्रम तुमचा राहू दे आणि तुम्हाला बघायला खूप मजा येते. तुमची एनर्जी आणि तुमची वाईब स्टेजवरची खूप छान आहे. कीप इट अप. क्या बात है सुपर्ब. थँक्यू सो मच. मी दोन्ही हास्य रसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. सई प्रसाद प्लीज. तर दुसऱ्या पर्वामधील या आठवड्यातील परफॉर्मन्सेस तुम्हाला कसे वाटले. खूप मजा आली मला आणि मला असं वाटतं की आता सोमवार ते गुरुवार हा जो 4 दिवसांचा सोहळा चालू झालेला आहे सोनी मराठीवर तर सोमवार मंगळवार सगळ्या नवोदित विनोदवीरांना या मंचावरती संधी मिळते आणि बुधवार गुरुवार यांच्यासारखे मातब्बर नावाजलेले नामवंत सगळे विनोदवीर
इथे त्यांची कला सादर करतात. त्यामुळे या नव्या जुन्याच्या संगमामुळे महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना एक विनोदाचा महामंच सोनी मराठीने उपलब्ध करून दिला आहे आणि त्याकरता सोनी मराठीचं आपण कौतुक केलं पाहिजे. सई, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की जितके कॉमेडी शोज आहेत विविध भाषांमधले, त्यांच्यात आणि हास्य जत्रेतला सगळ्यात मोठा फरक किंवा आपलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला असं वाटतं की इकडे फक्त एक पद्धत असते ना की पुरुष जोक करतात पुरुषांसाठी, पण आपल्या जत्रेतल्या महिला विनोदवीर पण तितक्याच तगड्या आहेत आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. मला स्त्रिया येऊन सांगतात किंवा मला खूप मेसेजेस येतात की आम्ही खूप एन्जॉय करतो आणि तुम्हा सगळ्यांचे खूप जास्त फॅन्स आहेत. जशा महिला विनोदवीरांना खूप खूप शाबासकी आणि तुमचं खूप अभिनंदन. जे बात, एकदा सगळ्या विनोदवीरांसाठी जोरदार टाळ्या. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची.